हेच आहे ते लॉ गार्डन, ज्या गार्डनमुळे ही तर स्ट्रीट शॉपिंग जी आहे ना तर ती सगळी ओळखली जाते. म्हणजेच लॉ गार्डन मार्केट असंच म्हटलं जातं आणि सगळे दुकानं स्ट्रीट शॉपिंगचेच असतात. तर हेच ते गार्डन आहे. तर चला आता आपण बघूयात. सगळ्यात आधी गार्डनच्या बाहेरच इथे हे छान ज्वेलरीचं शॉप आहे. तर मी तुम्हाला दाखवते ही ज्वेलरी. तर बघा ते कितने का है? 450. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आहे ते हे चनिया चोलीचे शॉप. छोटे छोटे ड्रेस आहेत लहान लहान मुलींचे. आणि इकडनं हे सगळे मोठ्यांचे चनिया चोली. आताच नवरात्र झालंय त्याच्यामुळे भरपूर सारा माल यांच्याकडे असेल. तर बघा विथ ब्लाऊज पण आहे, म्हणजे पूर्ण सेटच असतो. हे पहा मस्त असे छान असे जेवढे छान लावलेले असतात की असं वाटतं की सगळ्याच कलरचे छान वाटतात एकदम ब्लाऊज वगैरे. आणि रोडचे जे ही साईड आहे ना तर ह्या साईडला सगळे कुर्ती ड्रेस वगैरे असतात आणि रोडच्या दुसऱ्या साईडला हे सगळे असे चनिया चोली पर्स, म्हणजे जे प्रॉपर गुजरातचं फेमस आहे तर ते एका साईडला असतं त्यांचे दुकानं. तर बघू शकताय बा. तर यांचे प्राईस तर म्हणजेच विचारायला काय नाही, ऑलरेडी एक व्हिडिओ आहे. तर ते जनरली त्याच्या प्राईस ज्या आहेत ना तर त्या 2000, 2500 किंवा 1500 पर्यंत सांगतात. बघू शकता इथे हे जे आहेत ना हे स्कर्ट किती, आणि हे जे स्कर्ट आहेत ना तर त्यांची प्राईस सांगतायत 800 रुपये. आणि तिथं लिहिलं आहे फिक्स रेट, म्हणजे 800 रुपयालाच देत असते. हे टी शर्ट आहेत 250 रुपयाला. क्वालिटी वाईज तर छान आहे आणि दिसेल पण मस्त. हे पण 250 रुपयाला. हे पायथं सुद्धा असे छान छान स्कर्टच आहेत. क्या प्राइस आहे इसकी? 9. इथे बघा लहान लहान मुलांचे. आणि हे पाहिजे हे कुर्तीज आहेत. आणि हे इथं बघा ब्लाऊज छान इथे वेगवेगळे डिझाईन फॅन्सी मधले कलरफुल. आणि त्यांच्या प्राईस पण तशाच असतात बऱ्यापैकी. हे पा इथं हे कितने का आहे? 250. 250 रुपयाला. असे मध्येच हे पण असतात आणि दुकानांच्या समोर हे पा. हे आपल्याकडे जर चनिया चोली किंवा आपल्याला हे असं स्कर्ट आणि हे मॅच करून घालायचं असेल तर तसं पण घालू शकतो. याच्यासाठी आणि इथं ना बऱ्यापैकी ह्या अशा प्रकारचे दुपट्टे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे खूप साऱ्या जणांकडे असे छान कलरफुल
आणि सगळ्यात जास्त तर हे स्कर्ट आहेत. हे बघा इथे किती मस्त लावलेलं आहे त्याच्याने. आणि रोडच्या त्या साईडला ना हे बघू शकता तिथपर्यंत आहे ते. तर हे सगळं फूटवेअर किंवा मग टॉप वगैरे हे सगळं असते. म्हणजे रोडच्या ह्या साईडला पूर्ण हेच आहे, बाकी काही कुठलेच शॉप नसतात. आणि जरी असले शॉप तर ते फक्त असे बाहेर लोड गाडीवरती म्हणजे चप्पल वगैरे तर ते असतात किंवा पर्स वगैरे अशाच प्रकारचं असतं. हे बघा सर्व तेच आहे. ब्लाऊज तर इतके छान छान असतात, म्हणजे डिझायनर ब्लाऊज जर घ्यायचे असतील ना तर ते इतके भारी असतात की बस. हे बघा इथं पूर्ण ज्वेलरीचं शॉप आहे. हे पाय इथं बाहेरच्या साईडला पण हे आहेत, म्हणजेच इथं बऱ्यापैकी हे स्वस्त राहत असेल. कुर्ती, चप्पल, हे पाया बॅग्स कितीला आहेत बघूया आपण. 500-500 रुपयाला या बॅग आहेत. डिझाईन आणि क्वालिटी तर छान आहे. हे पाहिजे पण या अशा. नंतर या चप्पल बघायचं, इतक्या फॅन्सी चप्पल असतात की बस. क्या प्राइस आहे इनका? 350 रुपयाला ये सब. आणि हे 300 रुपयाला. हे पाणी, हे पर्स. ये कितने का है? 500 का दो. 500ला 200. कलर पण खूप छान छान आहे आणि वरती पण पहा. हे पाहिजे एकदम युनिक. आणि ते जे आहे ना ते म्हणजे टाटावरचे वगैरे ते रुमाल त्या टाईपचं आहे ते तिथं. इथे ही ज्वेलरी जी नवरात्रात घालतात तशी. परत हे सगळे ब्लाऊज, चनिया चोली आणि कुर्तीचे शॉप आहेत. काही दुपट्ट्याचे वगैरे पण स्पेशल शॉप असतात. तरी ते बघा हे स्पेशल दुपट्ट्याचे शॉप आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे सगळे हे शॉप आहेत. एकदम हे सगळ्या पर्स वेगळ्याच टाईपच्या पर्स आहेत. हे जॅकेट किंवा लहान मुलांचे ड्रेस. हे बघा ते ज्या आपल्या म्हणजे चनिया चोलीवर बेल्ट वगैरे असतात ना तर त्याचे हे बेल्ट आहेत. ज्वेलरी सगळी छान अशी लटकवलेली. हे बघा हे कठपुतलीचं. कितने का है? 300 रुपये. नाही ओके. मस्त असं हे पण अशाला हे सगळे दुकानं जे आहेत ना ते हे पा. इथे हे सगळे प्लेन आणि खाली अशा ज्या आहे ना तिथं डिझाईन असं वर्क हे पूर्ण इथं भरलेलं आहे बघा. इतकं भारी दिसतंय ना हे एकदम मस्त आहे. आणि असंच हे शेवटपर्यंत आहे. आता 2-3 दुकानच राहिले. तर आता आपण रोडच्या त्या साईडला जाऊ आणि तिथले शॉप पाहू. तर रोडच्या ह्या साईडला ना शक्यतो पूर्ण जे शॉप आहेत ना तर ते ड्रेसचे वगैरे तेच असतात शॉप. तर रोड क्रॉस केल्यानंतर ते आहे. तर हे पाहिजे हे कुर्ती आहे. कुर्ती क्या है बस
शॉर्ट कुर्ती है बाबा पेयर में। कितने का है? कितने का है? ये 300 में आएगा, 600 में पेयर है। 2 एक 600। अच्छा ये लॉन्ग है तो 600 में। लॉन्ग आएगा, पेयर आएगा पैंट के साथ। पॅन्ट हे 300 रुपयाला आणि हे 600 रुपयाला कुर्ता आणि पॅन्ट टोपी। इथं टी शर्ट आहेत, पण बघू शकता असे स्टॉपचे वगैरे दुकानं आहेत। पण आपण इकडे जाऊ सरळ आणि बघूयात। तर ते बघा शॉर्ट टॉप जे आहेत ना, तर ते पण 200, 250, 300 असेच असतात। आणि आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे ते म्हणजेच कॉर्ड सेट। तर कॉर्ड सेट पण इथे छान छान असतात। तर हे पाहिजे हे थोडेसे फॅन्सी ड्रेस आहे। कितने का ये? 1500 के 2, 1500ला 2। कितने का ये? 700 रुपयाला। ये कुर्ती क्या पेयर है? क्या है कुर्ती? तो हे आहेत कॉर्ड सेट, हे पण पेअरमध्येच आहेत। म्हणजे कलर किती छान छान येतो। क्या प्राइस है इनकी? 750-750ला। हे पा असे थोडे भारीतले ड्रेस पण असतात। तर 750ला एक, 1500ला 2। शक्यतो ना जास्त करून कॉर्ड सेट पेयर तेच जास्त असतं, बाकी खूप कमी प्रमाण असतं दुसऱ्या गोष्टींचं। हे पाहिजे शूज चप्पल आहे 250-250 रुपयाला आहे। आता हिवाळ्याचे घालण्यासाठी खालून हे असं आणि वरतून पूर्ण सॉफ्ट 250 रुपयाला। सॉक्स आता हिवाळ्या जास्त करून तर एवढा जो पार्ट आहे ना, तर हा सगळा पार्ट फक्त चप्पल वगैरे त्याचाच आहे पूर्ण, म्हणजे ऑलमोस्ट। हे पाहिजे किती वेगवेगळ्या टाईपचे चप्पल आहे, सगळ्या डिझाईन हाय हिलच्या वगैरे त्याच्या सॉफ्टमध्ये। हे इथं 250-250 रुपयाला आहेत पर्स। हे पाहता इथं पण सगळे चप्पल तेच आहेत। इथं खाऊ गल्ली, मिनी खाऊ गल्ली। इथं पण हे चप्पल आहे 100-100 रुपयाला। आणि हे पाय इथं कशा प्रकारचे बनवलेले, किती छान हाताने बनवतायत तिथं। कितने का आहे? कितने का आहे? 200। हे 200 रुपयाचं असतं। ते स्वतः हाताने तिथं तयार करतायत। बघा हे 100-100ला आहे। कुठली पण चप्पल घ्या 100 रुपये। इथे पण हे असे दुकानच आहेत, म्हणजे बाहेर लोटगाडीवरती मोस्टली ना सेटच असतात। म्हणजे कुर्तीचे खूप 3-4च दुकान आहेत, बाकी सगळे सेट असतात। आणि मोस्टली त्यांची रेंज असते 700, 750, 800 असे असतात। तर बघा तो वाला जो टॉप आहे ना, तर तो मला खूप आवडला आहे, शॉर्ट टॉप हा वाला। विचारत होता तर त्यांना कितीला येत होतं। कितने का आहे? 500ला आहे ते। नाईट पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, हे पहा इकडं